गरुड पुराणात आपल्याला मानवी जीवन आणि मृत्यूशी संबंधित अशा अनेक रहस्यांशी वाचायला मिळते. हे जाणून घेतल्यास कोणताही माणूस आपल्या जीवनाची गती सुधारू शकतो. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मृत्यूनंतर आत्मा किती वेळ घरात राहतो. या व्हिडिओमध्ये आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेल्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. वैदिक आणि पौराणिक ज्ञान मिळवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गरुड पुराण वैष्णवपंथाशी संबंधित आहे आणि या पुराणाचे प्रमुख भगवान विष्णू आहेत, जे विश्वाचे पालन करत आहेत. यमदूत त्या आत्म्याला यमलोकात कसे घेऊन जातात. 24 तासानंतर तो आत्मा परत येतो आणि 24 तासात त्याच्या आयुष्याचा लेखाजोखा दाखवला जातो, ज्यामध्ये त्या जीवात्म्याने आपल्या आयुष्यामध्ये किती पापे आणि किती पुण्य केले आहे याचे मूल्यमापन केले जाते. यानंतर त्या आत्म्याला परत त्याच्या घरी आणले जाते, जिथे त्याने त्याचे शरीर सोडले होते, आणि 13 दिवस तो जीवात्मा आपल्या कुटुंबासोबत तिथेच राहतो. मोहाने भरलेला आत्मा तो पुन्हा पुन्हा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, परंतु यमदूताने बंदिस्त केल्यामुळे तो काही करू शकत नाही. त्याचे नातेवाईक, मित्र, कुटुंब त्याच्या मृत्यूवर शोक करतात. तो पाहतो, तो त्यांना गप्पही करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याची उपस्थिती कोणालाच कळत नाही. मग त्या आत्म्याला मृतदेह समोर दिसतो. भूक आणि तहान लागल्यामुळे तो जोरजोरात आक्रोश करू लागतो. यासोबतच गरुड पुराणात असेही सांगण्यात आले आहे की माणूस चांगले कर्म करतो, पण त्याच्या चांगल्या कर्माची संख्या त्याने केलेल्या पापापेक्षा कमी असते. म्हणजे मनुष्य पुण्यापेक्षा जास्त पाप करतो. यावर उपाय म्हणून मृत्यूनंतर पिंडदान करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. या उद्देशाने पुत्र पिंडदान देतात. पिंडदान न केल्यास तो जीव अनंत काळ भटकतो आणि हजारो वर्षे दुःख भोगून पुढचा जन्म घेतो. दररोज दिलेला पिंड 4 भागांमध्ये विभागला जातो. मृत व्यक्तीचे शरीर त्याच्या 2 भागांपासून बनलेले असते. 3रा भाग यमदूत घेतात आणि 4था भाग मृत व्यक्तीला खायला देतात. 9 दिवस आणि रात्री प्रेत पुन्हा शरीर बनते. शरीराची निर्मिती झाल्यानंतर 10व्या दिवसापासून जीवाला अतिसूक्ष्मेच्या स्वरूपात अन्न मिळते. गरुड पुराणानुसार 10 दिवस पिंडदानात विधी, मंत्र, स्वतः आवाहन आणि आशीर्वाद यांचा उपयोग नाही. पिंडदान फक्त नाव आणि गोत्राने दिले जाते. मृतांच्या अंत्यसंस्कारानंतर मृतदेह पुन्हा जन्माला येतो. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याला पिंडदानाने 1 हात लांब शरीर मिळते, ज्याद्वारे तो प्राणी यमलोकाच्या मार्गावर आपली शुभ कर्मे भोगतो. पहिल्या दिवशी पिंडदान केल्यामुळे डोके, 2ऱ्या दिवशी मान आणि खांदे, 3ऱ्या दिवसापासून हृदय, 4थ्या दिवसापासून पाठ, 5व्या दिवसापासून नाभी, 6व्या आणि 7व्या दिवशी कंबर आणि खालचा भाग, 8व्या दिवशी पाय, 9व्या व 10व्या दिवशीपासून भूक, तहान इत्यादी उत्पन्न होतात. असा आत्मा देह मिळाल्यानंतर उपाशी पोटी घराच्या बाहेर उभा राहतो. 10व्या दिवशी मृत व्यक्तीच्या नावाचे आवडीचे अन्न तयार करून पिंडदान द्यावे, कारण शरीर तयार झाल्यानंतर मृत व्यक्तीला भूक लागते. आवडत्या खाद्यपदार्थाव्यतिरिक्त अन्न ग्रहण केल्याने त्याची भूक भागत नाही. 11व्या आणि 12व्या दिवशी प्रेत अन्न ग्रहण करतात. मृत हा शब्द पुरुष आणि स्त्री दोघांसाठीही उच्चारला पाहिजे. 13व्या दिवशी भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या त्या प्रेताला यमदूत यममार्गावरती आणतात आणि इथून त्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. मनुष्याला त्याच्या कर्मामुळे मृत्यूनंतर होणाऱ्या यातना भोगाव्या लागतात. एखादी व्यक्ती जितकी पापी असेल तितका त्याचा अंतिम मार्ग अधिक कठीण असेल, आणि तो जितका पुण्यवान असतो आणि प्रामाणिक आणि ईश्वरप्रेमी असेल तितकाच त्याचा स्वर्गाचा प्रवास अधिक सोपा आणि आनंददायी असेल. म्हणून आपल्या कर्माचे फळ आपल्याला जिवंत असतानाच नव्हे, तर मृत्यूनंतरही भोगावे लागते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. मित्रांनो, गरुड पुराणाचा हा भाग इथेच संपवते. धन्यवाद.